तर गुरुवारच्या नंतर काही मला ब्लॉग कंटिन्यू करताच आला नाही, त्याच्यामुळे मग आता शनिवारी म्हटलं चला तुमच्यासोबत जो ब्लॉग कंटिन्यू करावा। तर मी आज बनवणार आहे डोसे। तर आरोहीने यात्रेमध्ये डोसे खाल्ल्यापासून तिचं होतं की डोसे कर। तर मी ह्याची उडदाची डाळ, थोडी हरभऱ्याची डाळ त्याच्यामध्ये टाकली होती आणि तांदूळ हे भिजत घातलं होतं सकाळीच। मग ते मिक्सरला वाटून घातलं, किती 4-5 तास भिजत घातलं आणि मिक्सरला वाटून त्याच्यात नमक टाकून डोसे केले तर एकदम अप्रतिम होतात। पण म्हटलं चला 1 तास तरी पीठ फर्मेट होईल। तर आता मी पीठ भारी करून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं सोडा टाकून ठेवलेलं आहे, तर फर्मेंट होईल 1-1.5 तासामध्ये। तसं तर डोसेला फर्मेंट पीठाची काहीच गरज नाही, असा देखील एकदम मस्त होतो। तर आणि आता 6:30 वाजून गेलेले आहेत, खूप उशीर झालेला आहे। पण लहान लेकरांना खाली नाही खेळायला नेलं की इरिटेट करतात, त्याच्यामुळे आरोहीला मी चाललेले आहे खेळायला घेऊन 15-20 मिनिटं जायचं। चला तर मग, आणि आल्याच्या नंतर मग तुमच्या झटपट अशा 2 रेसिपी सुरू, पण तिला हाय करायचं आहे। चला तर मग तर एक नवीन पनीरची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर 1 लिटर दूध होतं तापवलेलं अगोदरच, आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं होतं। पण असं जर पनीर बनायचं असेल तर तुम्हाला 1 लिटर दूध न पाणी टाकून तापवा मस्तपैकी, त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाका, कोथिंबीर टाका, आणि जे आपले लाल मिरची असतात तर त्यात कुटून टाका, किंवा मग जे पिझ्झाला आपण वापरतो तर ते टाकलं तरी देखील चालतं। आणि त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड टाका, किंवा लिंबाचं एक अर्धा लिंबू पिळून मस्तपैकी टाकलं तर दूध मस्तपैकी फाटतं आणि हे पनीर एकदम छान लागतं ना। आरोहीला तर खूप 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 म्हणजे आवडायची। मी मस्त अशी आलू पनीरची भाजी केली होती, त्याच्यामुळे खूप छान लागलं। आणि ही रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा, एकदम मस्त होते आणि बेस्ट होते।